नमस्कार मित्रांनो, आम्ही तुमचं स्वागत करीत आहोत आमच्या जी गुरुजी चॅनलवर. आम्ही तुमच्यासाठी चालू घडामोडीवरील प्रश्न घेऊन आलेले आहोत. जरी तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरे येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्सवर लिहून पाठवू शकता. चला तर सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. प्रश्न पहिला, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? ऑप्शन ए डी गुकेश, बी विश्वनाथ आनंद, सी वैशाली रमेश बाबू, डी डिक्लेरे. उत्तर आहे ए डी गुकेश. प्रश्न दुसरा, कोणत्या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक या घटना दुरुस्तीतील विधेयकाला मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए पाकिस्तान, बी फ्रान्स, सी भारत, डी ब्रिटन. उत्तर आहे सी भारत. प्रश्न तिसरा, टाइम मासिकच्या पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए कमला हॅरिस, बी डोनाल्ड ट्रम्प, सी इलॉन मस्क, डी प्रिन्सेस ऑफ वेल्स. उत्तर आहे बी डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न चौथा, डोनाल्ड ट्रम्प हे कितव्यांदा टाइम पर्सनल ऑफ द इयर ठरलेले आहेत? ऑप्शन ए 3, बी 5, सी 1, डी 2. उत्तर आहे डी 2. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोण एकूण संपत्तीच्या 400 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरलेले आहेत? ऑप्शन ए मुकेश अंबानी, बी इलॉन मस्क, सी जेफ बेजोस, डी गौतम अडानी. उत्तर आहे बी इलॉन मस्क. प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए राजस्थान, बी नवी दिल्ली, सी केरळ, डी तामिळनाडू. उत्तर आहे बी नवी दिल्ली. प्रश्न सातवा, देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्याने कंट्री डिस्क या विदेशी कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे? ऑप्शन ए गोवा, बी गुजरात, सी हरियाणा, डी महाराष्ट्र. उत्तर आहे डी महाराष्ट्र. प्रश्न आठवा, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडली आहे? ऑप्शन ए भारत, बी चीन, सी सिंगापूर, डी नॉर्वे. उत्तर आहे सी सिंगापूर. प्रश्न नववा, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारे डी गुकेश हा कितवा भारतीय ठरला आहे? ऑप्शन ए दुसरा, बी तिसरा, सी पहिला, डी 5वा. उत्तर आहे ए दुसरा. प्रश्न 11वा, सुखोई लढाऊ विमानासाठी भारत सरकारने HAL सोबत किती कोटी रुपयाचा करार केला आहे? ऑप्शन ए 14,500, बी 13,500, सी 15,500, डी 17,500. उत्तर आहे बी 13,500. प्रश्न 12वा, 34व्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए सूर्यबाला, बी पुष्पभारती, सी ममता बॅनर्जी, डी लीलाधर जुगडी. उत्तर आहे ए सूर्यबाला. प्रश्न 13वा, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, बी राजस्थान, सी लडाख आणि जम्मू काश्मीर, डी हिमाचल प्रदेश.
उत्तर आहे सी, लडाख आणि जम्मू काश्मीर. प्रश्न 14वा, भारताचा बुद्धिबळपटू डी कुकेस जगातील कितवा जागतिक चॅम्पियन ठरला आहे? ऑप्शन ए 18, बी 17, सी 15, डी 14. उत्तर आहे ए 18. प्रश्न 15वा, जॉन महामा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत? ऑप्शन ए पोर्तुगाल, बी नॉर्वे, सी घाना, डी सिंगापूर. उत्तर आहे सी घाना. प्रश्न 16वा, 42व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? ऑप्शन ए खानापूर, बी तासगाव, सी विटा, डी इस्लामपूर. उत्तर आहे सी विटा. प्रश्न 17वा, पश्चिम बंगालच्या कोणत्या प्रदेशातील नुकत्याच विनाशकारी चक्रीवादळाचा तडका बसला? ऑप्शन ए मेनागुरी, बी सिलिगुटी, सी दार्जिलिंग, डी कोलकाता. उत्तर आहे ए मेनागुरी. प्रश्न 18वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असे केले गेले आहे? ऑप्शन ए उस्मानाबाद, बी पुणे, सी कोल्हापूर, डी अहमदनगर. उत्तर आहे डी अहमदनगर. प्रश्न 19वा, केंद्र सरकारने 14,000 टन गैर बासमती पांढरा तांदूळ कोणत्या देशाला निर्यात करण्यास परवानगी दिली आहे? ऑप्शन ए मालदीव, बी मॉरिशस, सी सिंगापूर, डी इंडोनेशिया. उत्तर आहे बी मॉरिशस. प्रश्न 20वा, ऑलिम्पिकची 33वी आवृत्ती कुठे सुरू झाली? ऑप्शन ए लंडन, बी पॅरिस, सी बर्मिंगहम, डी टोकियो. उत्तर आहे बी पॅरिस.